नीलम गोरे पाठोपाठ योगेश कदमांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। गिफ्ट दिल्याशिवाय तिकीट मिळत नव्हतं असंही योगेश कदमांनी म्हटलंय। विधानसभा लोकसभेसाठी मातोश्रीचं वेगवेगळे रेड कार्ड असल्याचंही योगेश कदमांनी म्हटलंय। पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्याला किंमत नव्हती योगेश कदम यांनी असं म्हटलेलं आणि त्याचबरोबर नीलम गोरेच्या आरोपात तथ्य असल्याचं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेलं आहे। शिवसेना वरिष्ठ नेता म्हणून अनेक गोष्टी आहेत ज्या नक्कीच त्यांच्याकडे आहेत मातोश्रीच्या बाबतीमध्ये, पण आजपर्यंत आम्ही त्या कधी खुल्या केल्या नाही। तिकीट वाटपासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला जर का विधानसभेची तिकीट हवी असेल तर तिथला त्या मतदारसंघामध्ये राबणाऱ्या शिवसैनिकाला ते कधी विचारत नव्हते, परंतु एखादं तिथे चांगलं गिफ्ट आणून दिलं की लगेच त्याला तिकीट जाहीर व्हायची। आता नीलम त्यांनी हे म्हटलेलंच आहे, रामदास भाई देखील आहेतच, त्याच्याकडे देखील अनेक अशी उदाहरणं आहेत। तानाजी सावंत आहेत, त्यांना देखील आपण विचारा। त्यानंतर अनेक असे शिवसेनेचे तिथे नेते मंडळी आहेत की ज्यांना ह्या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला आणि अनेक शिवसैनिकांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये ह्याच कारणामुळे अनेक शिवसैनिकांनी शिवसेना देखील सोडली।